आईला लहान बाळ होतं तेव्हा लहान बाळाचं कौतुक बघण्याऐवजी तिचे सर्व दिवस 1-2 वर्ष काम करण्यातच जातात, त्यानंतरही काम करतात. पण जेव्हा लेकरं मोठी होतात ना, तेव्हा असं वाटतं का मी लहान लेकरांना बघून माझे लहान लेकरांचं कौतुक बघितलं असतं. त्याचे हातपाय, तोंड, चिमुकलं तोंड, नाजूक अंग, हां ते बघायला एवढं बारकाईनं नसतं. पण त्यानंतर लेकरं मोठी होतात ना, तर लोकांच्या लेकरांना बघून असं डोळ्यामध्ये पाणी येतं का मी माझ्या लेकराला असं गोंजारलं असतं, असं सांभाळलं असतं, असं केलं असतं तर किती चांगलं झालं असतं. हे सत्य आहे. कारण की आई मुलांना बघण्याऐवजी मुलांचं पोट भरण्यामध्ये तिचे दिवस जातात. घरामध्ये पर्याय नसलं तर ती बाहेर कामाला जाते. मुलांकडे लक्ष नसतं, एवढं बारकाईनं लक्ष नसतं. मुलांचं कौतुक बघायला एवढा टाईम नसतो. झोपासायचे म्हणजे झोपायचं चालतं. पण एकदा लेकरं मोठे झाले ना, तर मुलांमध्ये मोठेपणा पण त्यांचं लहानपणाचं कौतुक दिसत नाही आणि त्यांचं मन दुसऱ्यांचं लेकरांना बघून हळूहळू होतं. जे मला पण असं वाटतं. मी बघितलं आहे, मी अनुभवलं, खरं आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे एकच की तुमचे जेवढे लहान लेकरं असतील तुम्ही लहान लेकरांचं कौतुक असं एका मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवायचं. कारण आहे ना की ते समोर काही दिवसानंतर ते आपल्याला आठवण लागतं आणि आपल्या लेकरांचं कौतुक आपल्यापासून वंचित राहतं. म्हणून माझं तरी मते त्यांचं कौतुक जे आहे ते मेमरी तुम्ही तुमच्याजवळ सेव्ह ठेवायचं. कोणत्या का रीतीनं असू द्या, पण कमसे कम ते ओपन करून आपल्याला बघता तरी येतं आपल्या लेकरांचं कौतुक. आणि आपण त्यांना लहानाचे मोठे करतो तर आपलं उगीचंच नसतं. आपले कष्ट असतात, आपली मेहनत असतं. पोरांना सांभाळता येत नाही व्यवस्थित, चाललंय ते चालतं असं सारखं. जरी माणसाची अशीच कंडिशन असते. आज मला पण तसंच वाटायला लागले. तर लेकरं आहे ना खरंच लहानाचे मोठे होतात तर ते कळतसुद्धा नाही. दिवस असे पटापट निघून जातात कष्टात, घर सांभाळण्यात, घरचे माणसं सांभाळण्यात, आपलं मन सांभाळण्यात. लाईफ असंच असतं. एक मायेचं मन. आणि हे सगळं सांगताना मलासुद्धा किती मन नर्वस झालं असेल. आज मला काय सांगायचं. मी पण असं अनुभवते. मी पण माझी लेकरं मोठी झालेलं आहेत. मी लोकांच्या लहान लेकरांना घेऊन मला पण सुद्धा असं वाटायला लागतं काश की मी माझ्या लहान लेकरांजवळ आत्ता असते, माझे लहान लेकरं आत्ता असते तर मला किती चांगलं झालं असतं. नोकरी करणाऱ्यांची अशीच कंडिशन असते. सेम माझ्यासारखी, तुमच्यासारखी आणि इतरांसारखी. धन्यवाद.